नमस्कार. आम्ही सारे खवळीच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं माहितीये का, गंमतच झाली. परवा मी बऱ्याच दिवसांनी एकटा घरी होतो. अशी वेळ येत नाही बरं का. असं एक फार क्वचित येतो, म्हणजे असं सुवर्ण संधी. घरी एकटाच होतो. म्हटलं मस्तपैकी काय करावं आता. मस्तपैकी रफी साहेबांची गाणी लावली. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, अशी वगैरे गाणी मस्त लावली होती. मग किचन मध्ये गेलो. किचनच्या ओट्यावर बसलो आणि विचार करायला लागलो की काय करावं, काय करावं, काय खायला करावं, करावं काय, करावं की नाही, करावं की नाही, असं विचार करत बसलो. टक 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 घड्याळाचे काटे हो. वेळ थांबत नाही ना. आणि मी ते विचार करतोय. बरं हळूहळू विचार करता करता भूक लागायला लागली. म्हटलं ठरवलं. म्हटलं आता हे जमणार. उतरलो ओट्यावरून खाली. फोन उचलला. डायरेक्ट फोन लावला आणि हॅलो हॅलो, एक पालक खिचडी पाठवून द्या असं मी म्हटलं. थोड्याने पालक खिचडी आली. मस्त एक मसाला पापड भाजला. त्यानंतर ताक केलं म्हणजे फ्रीजमधून काढलं आणि ग्लासमध्ये ओतलं आणि मस्त हे रेपटून जेवलो आणि जे झोपलं टाळून. होय होय, डायरेक्ट संध्याकाळ 6-6:30 उठलो. मुद्दा काय आहे, थोडक्यात काय आहे, वेळ वाया घालवू नका. विचार करण्यात वेळ घालवू नका. ऍक्शन महत्वाची असते. ऍक्शन केली ना की आपोआप रिॲक्शन येते. त्यामुळे आता मी ठरवलं की ऍक्शन करायची आणि मी आज ऍक्शन केली. नणंदा भावजाने जिथं बोलवलंय आपण त्यांचं स्वागत करूया. तुमचं मनापासून स्वागत. आपलं नाव सांगा. सौभाग्यवती माधवी मधुकर कांबळी. माधवी कांबळी. आणि आपलं श्रीमती सुगंधा सुधीर वेंगुर्लेकर. सुधीर वेंगुर्लेकर. सुगंधा सुधीर वेंगुर्लेकर. ओके. आपण राहता कुठे? संडे सोड. आणि आपण घाटकोपर. बर. आणि आता तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि एक मुलगा. एका मुलाचं लग्न झालं, तो ठाण्याला राहतो. बर. आणि दुसऱ्या मुलाचं व्हायचंय, तो काय करतो? तो आता शेअर मार्केटला आहे आणि फोटोग्राफी करतो. बर. डबल काम म्हणजे फोटो, लग्नाचं सीझन वगैरे असतो ना. ओके ओके. शिकलाय. ओके ओके. बर. आणि ठाण्याचा मुलगा? ठाण्याचा मुलगा हिरानंदनला. बर. लग्न झालं त्याचं? ताच झालं, वर्ष होईल आता. पण बर. आणि मग सुनबाई काय करतात? सुनबाई ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर आहे. अरे शाबाश, क्या बात आहे. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? दीर आहे आणि नणंद आहे. ते काय करतात? नणंद काय नाही, आपलं म्हणजे असंच गृहिणीच काम करते ती. घरातली गृहिणीच आहे. आणि धीरांचं कॅन्टीन आहे छोटंसं. बर. स्वतःचा व्यवसाय. हे सगळ्यात चांगलं आहे. बरोबर आहे की नाही? स्वतः दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा. आणि तुमचं गाव कुठलं? मूळ माझं माहेर मालवण आणि दिल्ली आहे मला रेडीला, सावंतवाडी. बर. वेंगुर्ला. आणि तुमचं? माझं माहेर रत्नागिरी. बरं, चांगलं आहे. म्हणजे कोकणची बाजू आहे सगळी. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. काय एक जुनी गाणी होती. मला आठवतंय कोकणातून जेव्हा आमचा प्रवास असायचा नाटकाच्या वेळी, कोकणचे रस्ते असे 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 असे, पण तरी कधी गाडी बऱ्याच जणांना लागायची, पण आम्हाला कधी गाडी लागली नाही. कारण कोकणचं सौंदर्यच असं आहे की हिरोगार सगळं. आणि आमचं साधारणपणे दौरे जे असतात तुम्हाला माहितीच असेल, नोव्हेंबर-डिसेंबर पासून सुरू होतात. त्यामुळे सगळं हिरोगार झालेलं असतं. वातावरण मस्त असतं. मातीचा वास येत असतो. मग मला सांगा, तुमच्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी खाण्याच्या पद्धती सेम? कारण तोच पट्टा तुमच्याकडे जो तेच. पण मग आवड निवड काहीतरी असेल की नाही? घरच्यांची आवड निवड काय? माझ्या घरी जास्त नॉनव्हेजच खातात. हो ना. तुम्हाला स्वतःला काय आवडतं? मला पण नॉनव्हेज, मासे जास्त, मटणापेक्षा मासे जास्त आवडतात. आणि तुमच्या घरी? माझे पण मटणापेक्षा मासे जास्त आवडतात. आणि आमच्या घरी पण मटण जास्त आवडतं. हो ना. काय आता कोकण पट्टा म्हटल्यावर सगळं खोबरं आलं, त्यानंतर सोलकढी आली. पण तुम्हाला माहिती का, कोकणात मी अनेक वेळा जातो तेव्हा मी कधी शाकाहारी ताट घेतो ना, तर शाकाहारी ताटात जी आमटी जी असते ती एक वेगळ्या प्रकारची असते. तुरीच्या डाळीची असते आणि त्यामुळे त्याची चव वेगळी लागते. पाणी वेगळं. मी रसिक खव्यांना तेच सांगू इच्छितो की आपण इथे शहरात जी आमटी पितो किंवा याच्यावर खातो आणि कोकणातली आमटी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का? आमचे खवय्ये अतिशय आतुरतेने वाट बघतात, कारण तुम्ही खास कोकणातले स्पेशल मंडळी आहात. तर आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? तुम्ही काय दाखवणार आहात? मालवणी खाजा आणि कुस्कुरी असते ना, फणसाचा छोटा भाग बघा, हो, त्याची भाजी आमच्या गावच्या पद्धतीची. बर.
आणि तुम्ही? मी भरलेली अंडी हा, आणि शहाळेतलं पाण्याचं मटण चिकन. शहाळ्याच्या पाण्याचं चिकन. चिकन, हो. हाय 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 हाय. चला आता थांबायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही. पहिलं कोण येत आहे किचन मध्ये, तुम्ही का तुम्ही? नाही तुम्ही. या. चला, आमच्या स्वयंपाकघरात कांबळी वहिनी आलेल्या आहेत, म्हणजे आमची धूम धमाल आहे आज. तर आज मला सांगा, पहिला पदार्थ आपला कुठला आहे? मालवणी खाजा. खाजा. पण मंडळी खरं सांगू का, कोकणात गेले ना की खाण्याची एवढी रेलचेल असते ना की वा वा, काय विचारूच नका. आणि बरं, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोकणात कितीही खाल्लं ना की दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही, कारण तिखटाचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. खोबऱ्याचे तिथे वापर जास्त असल्यामुळे, नाही का? ओके. हा, तर मला जरा साहित्य सांगता काय काय? आपला पहिला पदार्थ काय तुम्ही? मालवणी खाजा. मालवणी खाजा. ओके, साहित्य सांगता? हा मैदा आहे, हे दूध आहे, हे तूप आहे, वनस्पती तूप. वनस्पती तूप आहे, ओके. हे कॉर्नफ्लॉवर आणि वनस्पती तुपाची पेस्ट केली. ओके. हा पिस्ता आहे, हा खाण्याचा रंग घालून, हा साखरेचा पाक आहे. बर. आणि हे आपलं साजूक तूप. पण खाण्याचा पाक हा असा काय बनवला, मी लाल कसा काय झाला? त्याच्यामध्ये ना मी खाण्याचा केशरी कलर घातला. अच्छा, अशी आयडियाची फायडिया केली काय? ओके. साधारण लक्षात आलेलं, म्हणजे हा झटपट होणारा पदार्थ दिसतोय, नाही का? पण हा पदार्थ तुम्ही कुठे शिकला तो? हा आमचा म्हणजे मालवणला आहे, हा प्रसिद्धच आहे ना. प्रसिद्ध आहे, पण आता तो हे पाकामध्ये बुडवतात. पण मी आयडिया काय केली माहितीये, वर पाक टाकल्यामुळे तो खुसखुशीतपणा राहतो आणि पाकात टाकल्यामुळे थोडा नरम पडतो. करेक्ट. माझी आयडिया ही आहे, वर पाक टाकायचं. बरं, आता आपण बनवायला घ्यायचं का? काय पहिली कृती काय करायची? काय, त्यांनी स्वतःचा तवा आणलाय बरं का, त्यांनी स्वतःचा तवा आणला, काहीतरी ते वेगळा तवा आहे, असा जरा खोलगट तवा आहे. असा तवा आपल्याकडे हल्ली मिळत नाही, आपल्याकडे उथळ तवे मिळतात. हा खोलगट तवा आहे, बुडला जातो. हा. आणि आम्ही तेल तापत ठेवलेलं तिथे, ते साधं आपलं नेहमीचं तेल आहे. आता काय करायचं मला सांगा पहिलं? मैदा घ्यायचा आधी. ओके, सगळा घेऊ. ओके. हे तेल आता कडकडीत गरम झालेलं आहे. ओके. आणि ह्याच्यात काय टाकायचं? दुधामध्ये आता मळायचं. अच्छा, आम्ही काय करतो, हे दुधामुळे व्यवस्थित मळून घेतो. कांबळी वहिनीने या विश्रांतीच्या काळात हा गोळा व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता ह्याचं काय करायचं तुम्ही बघा. एक सारख्या 3 चपात्या करून घ्यायच्या. बरं. ह्याला ना 3 चपात्यांना ही पेस्ट लावून घ्यायची. ओके. आपण ही पेस्ट कसली केल्यावर तुम्ही मला? कॉर्नफ्लॉवर आणि वनस्पती तूप. बरं, नॉर्मली हे बनवताना कॉर्नफ्लॉवर वापरत नाही ना आपण मालवण, म्हणजे कोकणामध्ये? कोकणामध्ये काय काय जण नाही वापरत, काय जण अरारोट वापरतात, पण वापरतात. थोडे तरी पापुद्रे सुटले पाहिजे. लावू? हो. अच्छा, असं आहे. ही सुद्धा पारंपरिकच असेल ना? हो, ही पारंपरिकच आहे, पण प्रत्येकाचे जरा थोडे फरक आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हे तुमच्या आईने शिकवलं का? माझ्या नंदेने शिकवलं. अच्छा, नंदेने शिकवलं. हे एक वेगळं उदाहरण आहे. अच्छा, हे आता घडी घालायचं का आपण? रोल तयार केला. पण तो रोल उघडू नये म्हणून तुम्ही इथे काही पाणी पिणी काही लावलं? काही नाही लावलं. गरजच नाही का त्याची? गरजच नाही. क्या बात आहे. काय करणार आता त्याच्या पुरी एवढ्या. बरं, म्हणजे अजून संपलेलं नाहीये का? मग त्या तव्यावर आता मी ते हे घालू का? आता घाला. हे वनस्पती घालू ना? हो. का ते घालू? साजूक हेच हेच घालू ना?
किती घालू ते बघा. नाही बुडला पाहिजे ना हा. अच्छा बस ना. बहुतेक बस होईल असं वाटतंय अंदाज. घालू हा उकळलं. हे तुपात तळ, थोडा बारीक कर. कमी करू. बंद करू आता गॅस. तो आता चौथा आहे तो राहू दे. आता रसिक प्रेक्षकांना आपण दाखवूया ते सजवायचं कसं, आणि नंतर मी स्वतःहून दाखवीन तुम्हाला. तुम्ही मला नाही सांगितलं तरी मी तुम्हाला दाखवीन की ते खायचं कसं. ओके नाव व्हॉट टू डू. आता ह्याच्यावर हा पाक टाकायचा साखरेचा. अच्छा तो कसा. म्हणजे ते बुडवतो त्याच्याऐवजी आपण वरून घालायचं. हा पण तो जरा छान खुसखुशीत हा. लागतो. आणि हे हातात पण सुंदर. क्या बात. दिसायला जाऊ किती छान दिसतो तो. ते बदा बदा घालायचं नसतं, प्रेमाने घालायचं असतं ना. ते हे असं नाही घालायचं. व्यवस्थित प्रत्येक पापुद्रावर एक एक थेंब पडला पाहिजे. आणि मग ह्याच्यावर हे पिस्ता घालायचा. शोभिवंत दिसत ना मग. पिस्ताच ना, ह्याच्या ऐवजी दुसरं काही येऊ शकत नाही. पण पिस्ता चांगला दिसतो. शक्यतो दुसरं काही घालू नका. पिस्ता जरा छान. कारण काय हे व्हाईटिश आहे, त्याच्यावर आपण रेडिश घातलेलं आहे, आणि थोडस आता ह्याच्यावर आपण हिरवटपणा असं यायला पाहिजे. ते 3 कलर ते एकत्र येतात त्यामुळे दिसतं छान. आणि हे 3 कलर आणि आपली सलायवा हा जेव्हा एकत्र येतो, ह्यांचा जेव्हा संयोग होतो ना, म्हणजे हे ह्यांचा जेव्हा संयम होतो तेव्हा जो विलक्षण स्वर्गीय आनंद मिळतो. जाऊ दे मरू दे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मालवणी खाजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, दूध, वनस्पती तूप, कॉर्नफ्लोअर आणि डालडाची पेस्ट, ड्रायफ्रुटचे तुकडे, खायचा रंग घातलेला साखरेचा पाक आणि साजूक तूप. कृती: प्रथम मैदा, मोहन आणि दूध एकत्र करून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाच्या 3 पोळ्या लाटून घ्याव्यात. पहिल्या पोळीला कॉर्नफ्लोअर आणि डालडाची पेस्ट लावून त्यावर दुसरी पोळी ठेवावी. तिलाही कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून त्यावर तिसरी पोळी ठेवावी. पुन्हा कॉर्नफ्लोअर आणि डालडाची पेस्ट लावून रोल गुंडाळून कापून घ्यावा. कापून घेतलेल्या रोलच्या तुकड्यांच्या पुऱ्या लाटाव्यात. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ह्या पुऱ्या खरपूस तळून घ्याव्यात. त्यावर खायचा रंग घातलेला साखरेचा पाक आणि ड्रायफ्रुट्स घालावेत.